हिरोईन व्हायला या क्षेत्रात आले तेव्हा खूप मोठ्या वयाच्या हिरोईन्स होत्या आणि मी जेव्हा त्या वयाची झाले तेव्हा खूप लहान वयाच्या हिरोईन्स होत्या. त्यामुळे मी कायम कॅरेक्टर आर्टिस्ट राहिले. खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर आणि सहकलाकारांबरोबर कामं केली. त्याचा मला फायदा झाला. मी पंचेंद्रिय उघडी ठेवून कामं करते असं मी कायम म्हणते. लोकांना हसवणं खूप कठीण गोष्ट आहे आणि मला असं काय वाटतं की विनोदाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट पोहोचवता तेव्हा ती पोहोचली जाते, त्याचा चिमटा बसतो पण रक्त येत नाही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा आणि आता माझ्यासोबत जी कलाकार आहे तिचे अनेक चाहते आहेत, कारण उत्तम परफॉर्मर म्हणून आपण कायम बघतो. प्राजक्ता हनुमकर आहे आपल्यासोबत आणि घबाडकुंडचं निमित्त आहे. घबाडकुंडचा जर ट्रेलर बघितला असाल तर लक्षात येईल की प्राजक्ता आपल्याला कशा भूमिकेत दिसणार आहे. प्राजक्ता, मला वाटतं खूप मजा आली असणार ना तुला हा चित्रपट करायला? खूप मजा काय, आली. मी विविध कलाकारांशी बोलते, ते म्हणतात ऍक्शन केली, मग हार्नेस लावलं, हे केलं. तू काय, तुझं मी काय सगळं part सांग? मानसिक केलं. मी सगळे स्टंट मानसिक केलेत ह्यात. ती एक वेगळी मज्जा आहे, ती तुम्हाला कळेल की मानसिक करताना कसं दिसतं माणूस. वा, पण वेन यू परफॉर्म ना, तू अशी खिळवून ठेवतेस ते कॅरेक्टर, म्हणजे लक्ष जातं कुठेही, आपलं दुसरीकडे दुर्लक्ष होत नाही, त्या कॅरेक्टरकडे आपण बघत राहतो. या कॅरेक्टरच्या बाबतीत तसं होणार आहे? तसंच होणार आहे. माझं कामावर खूप प्रेम आहे अगं, आणि मी जेव्हा तिथे जाते सेटवर कुठल्याही, तर मी जेव्हा ऍक्शन म्हणते तेव्हा मी त्या कॅरेक्टरचं नाव घेते मनात. ही माझी सवय आहे अच्छा. की आत्तापासून मी ती आहे कट म्हणेपर्यंत. त्यामुळे मजा येणार आहे, इथेही मजा येणार आहे. आणि प्रीतम सरांचं आधीचं प्रीवर्क इतकं छान होतं ना गं, की सगळं माहिती होतं काय करायचं, हे कशा पद्धतीने करायचं, हे कुठे जाणार आहे, प्रत्येक व्यक्तिरेखा कुठे जाणार आहे, कुठे थांबणार आहे आणि कितपत हे करायचंय. मग इथे सुटून चालणार नव्हतं, कारण इथे व्यक्तिरेखा हिरो आहे, इथे इथे त्यातली संहिता हिरो आहे. राईट. इवन आता थांबायचं नाहीच्या वेळेस पण आपण बोललो होतो, ते पात्र पण ज्या पद्धतीनं रिसीव्ह झालं. अगदी मी कुठली तरी हिंदी कलाकाराची मुलाखत केली आणि तो मला म्हणजे हिंदी मोठा डिरेक्टर होता, त्यानेही मला विचारलं त्या मराठी चित्रपटात ती कोण आहे अभिनेत्री. म्हणजे या सगळ्या गोष्टींना आपल्या मराठी कलाकारांबद्दल कौतुक वाटतं. पण घबाडकुंडच्या बाबतीत टीजर आला, आम्ही अवाक झालो जेव्हा पुण्यात तो टीजर बघितला, ट्रेलर आला. तुला आता काय काय फीडबॅक्स मिळतात, काय म्हणतायत लोक? लोक उत्सुक आहेत, लोक 19 तारखेची वाट पाहतायत, लोक खूप सकारात्मक आहेत ह्या चित्रपटाला धरून. आणि मराठीतलं पहिलं युनिव्हर्स येतंय, तर नक्की काय होणार आहे, ह्या चित्रपटातून नक्की काय मिळणार आहे, कुठे घेऊन जाणार आहे आम्हाला हा सगळा, आम्ही जो डोलारा उभा केलाय तो, आणि या चित्रपटातून पुढचा चित्रपट येणार आहे, तर ते नक्की काय असणार आहे, या सगळ्याबद्दलची खूप उत्सुकता आहे लोकांमध्ये. गेल्या काही वर्षांमध्ये मला असं वाटतं तू केलेली जी काही कामं आहे लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचली. तू आधीपासून करत होतीस, पण मला वाटतं गेल्या काही वर्षात ते जास्त मोठ्या प्रमाणात दिसू लागलं. तुझे प्लस पॉइंट्स असतील ते मला वाटतं त्या दिग्दर्शकांना कळले, रायटर्सला कळले, आणि त्या पद्धतीनं तुला पोर्ट्रे करायला मदत झाली असेल त्या गोष्टींची. त्याच्या आधीचा काळ, त्याच्याबद्दल काय वाटतं प्राजक्ता? अगं छान आहे. त्या काळामुळे तर इथपर्यंत आले. म्हणजे मी तुम्हालाच मुलाखत देताना म्हणाले की मी जेव्हा हिरोईन व्हायला या क्षेत्रात आले तेव्हा खूप मोठ्या वयाच्या हिरोईन्स होत्या आणि मी जेव्हा त्या वयाची झाले तेव्हा खूप लहान वयाच्या हिरोईन्स होत्या. त्यामुळे मी कायम कॅरेक्टर आर्टिस्ट राहिले. पण त्याचा फायदा मला असा झाला की खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं मला करता आली. मी सगळ्या माध्यमात कामं केलेली आहेत, म्हणजे टेलिव्हिजन केलेलं आहे, नाटक केलेलं आहे, चित्रपट केलेला आहे, जाहिराती केलेल्या आहेत. तर मी या सगळ्या माध्यमात कामं केली. खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर आणि सहकलाकारांबरोबर कामं केली. त्याचा मला फायदा झाला. मी पंचेंद्रिय उघडी ठेवून कामं करते असं मी कायम म्हणते. त्यामुळे मला गोष्टी टिपता येतात. किंवा एरवीच्या आयुष्यात पण माझा माणूस या प्रकारावर फार प्रेम असल्यामुळे मी निरीक्षण खूप करत असते आणि त्याचा मला पटकन काहीतरी सापडून जातं ती व्यक्तिरेखा करताना. गुड ऑब्झर्वर आहेस तू. वा. पण घबाडकुंडच्या बाबतीत काय वाटतंय तुला? तुझं हे कॅरेक्टर आणि ज्या पद्धतीने बघतो, फार गोष्टी रिव्हील होत नाहीये प्रत्येक कॅरेक्टरच्या, पण तुला हा एक्सपिरियन्स काय वाटलं? कारण मराठीत अनेक जण म्हणतात हे मराठीत होतात, ते एक अवाक करणार आहे. आणि ते रील एक छान फिरतंय की हिंदीमध्ये हे आहे, मल्याळम मध्ये हे आहे, तेलुगूमध्ये आहे, त्यामुळे मराठीमध्ये घबाडकुंड आहे. तर आपल्यासाठी व्यक्तिरेखा लिहिली जाणं, मला असं वाटतं की हे कुठल्याही कलाकारासाठी फार समाधानकारक असतं. तर ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी लिहिली गेली, ही माझ्यासाठी होती, ह्याला ऑप्शनचा विचार नव्हता. हे माझ्यासाठी इतका आनंद देणारं होतं की मी जेव्हा प्रोडक्शनशी बोलले तेव्हाही प्रीतम सरांचं असं होतं की ते तुम्ही बघून घ्या पण मला ती हवी आहे. सर, आपण त्या व्यक्तिरेखेसाठी इतकं हवं असणं, ही भावना बाबतीतलं आपल्या कलेबद्दलचं तरी इम्पॉर्टन्स आपल्याला भावना ही सुखावणारी आणि हे कायम लक्षात राहणार आहे. सुपर.
पण मला आता मगाशच्या इंटरव्ह्यूमध्ये कुशलला पण विचारलं, कुशल असेल, संदीप दादा असतील, तू असतील, म्हणजे कॉमेडीचे काही रूट्स ना तुमच्याकडे बघितल्यावर ते जाणवतं की अरे यांनी तो काळ त्यांच्या त्या ठिकाणी गाजवलेला आहे. त्या कलाकारांना अशा चित्रपटासाठी निवडणं किंवा त्या कलाकारांना या भूमिकांमध्ये बघणं, गेल्या काही वर्षात हे चित्र ज्या कलाकारांना विनोदी कलाकार असं म्हणून म्हणवलं गेलं त्यांच्या बाबतीत बदललंय. अनेक म्हणजे अगदी चला हवा उद्यापासून असेल, बुलेट ट्रेन असेल, एक्सप्रेस असेल, हास्य जत्रा असेल, हे सगळे कलाकार आता विविधांगी भूमिका करताना गेल्या काही वर्षात दिसतात. या चित्राबद्दल तुला काय वाटतं? कारण अगं विनोद करणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे. लोकांना हसवणं खूप कठीण गोष्ट आहे. आणि मला असं काय वाटतं की विनोदाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट पोहोचवता तेव्हा ती पोहोचली जाते, त्याचा चिमटा बसतो पण रक्त येत नाही. पण तुम्हाला जे त्यातून साध्य करायचंय ते साध्य होतं. तर विनोदाची ही मोठी ताकद आहे. आणि आम्ही इतक्या मोठ्या गोष्टीबरोबर इतकी वर्ष वाटचाल करतोय, तर त्या गोष्टींनी ह्या गोष्टीपर्यंत आणून सोडलं असं मला वाटतं. मी स्वतःच्या बाबतीत तर कायम म्हणते की मी विनोद आणि विचार घट्ट धरून ठेवणारी मुलगी आहे. मी विनोदाला इतके वर्ष गंभीरपणाने घेतलं तर शेवटी विनोदाला मला गंभीरपणे घ्यावं लागलं. पण तू तो विनोदाचा मंच मिस करते का? आम्हाला पुन्हा आवडेल असं काहीतरी, पुन्हा एकदा मंचावर असं छान स्किट काही छान आलं आणि लिखाणात उत्तम असेल तर मी पुन्हा एकदा नक्की ते करायला तयार आहे. माझं काही मी हे करणार नाही ते करणार नाही. मी तुलाच म्हटलं होतं गेल्या वेळेला की असे छंद आम्हाला परवडण्यासारखे नाही आहेत. आम्हाला जे काम येतंय ते तुम्ही चांगलं केलं पाहिजे आणि त्यातून तुम्हाला पुढचं चांगलं काम मिळणार आहे ह्याची मला खात्री वाटते. त्यामुळे असं काहीतरी लिखाणात छान शो आला एखादा तर मी नक्की करेन. आम्हाला नक्की आवडेल. आणि घबाडकुंडच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा तुला. आणि आम्ही वाट बघतोय की काय पद्धतीनं ही भूमिका, आम्ही या चित्रपटातून तुझी भूमिका आम्हाला बघायला मिळेल. खूप खूप शुभेच्छा. म्हणजे कालपासून मला तुम्हा सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं पण खूप कौतुक करायचंय की तुम्ही उचलून धरलाय चित्रपट आणि तुम्ही ट्रेलर पाहिल्यानंतर सगळे असे उत्साही आहात आणि आनंदी आहात. तर हा आपला चित्रपट वाटतोय. मला असं वाटतंय तुम्ही आम्ही मिळून केलेला हा चित्रपट आहे. तर ही मोठी भावना आहे आणि प्रेक्षकांना मी आग्रह धरेन किंवा प्रेक्षकांकडे मी हट्ट धरेन की चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पहा, कारण हा मोठा अनुभव आहे. हा मोठ्या पडद्यावर घेण्याचा अनुभव आहे आणि हा नक्की आवडणार आहे याची मला खात्री आहे. खूप शुभेच्छा प्राजक्ता. थँक्यू.